अजिबात फसवणूक केलेली नाहीये। 8 बैठका आम्ही केल्या। आम्ही दरवेळेला त्यांना आमची बोलणी होत होती, जागा ठरत होत्या, पण त्यांच्यात एकमत नसल्यामुळे दरवेळेला नवीन नावं त्यांच्याकडून येत होती। शेवटी आम्ही परवा काल आम्ही त्यांना लेखी प्रस्ताव दिला। लेखी प्रस्ताव दिल्यानंतरही त्यांच्यातल्या पुन्हा बदल सगळे होत होते आणि त्यामुळे आम्ही आज शेवटपर्यंत त्यांची वाट पाहिली आणि अचानक त्यांनी एकतर्फी ही युती करणार नाही असं जाहीर केलं। हे खरोखर युतीसाठी, हिंदू विचारांसाठी चांगलं नाहीये। आम्हाला खूप वाईट वाटतं याचं की आमची इच्छा होती की युती व्हावी, पण असं घडू शकलं नाही। पण तरीसुद्धा आम्ही छत्रपती संभाजीनगरचा विकास या दृष्टीने विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक आम्ही लढत राहू। नाही, पण पुण्यामध्ये सुद्धा आरपीआयला तुम्ही धोका दिलाय असं ते थेट म्हणतायत, म्हणजे फसवणूकच केली अनेक निवडणुकाच्या तोंडावरती। शिवसेनेशी मोठ्या जागांचं वाटप व्हावं आणि त्यानंतर आम्ही आरपीआयला आणि राष्ट्रवादीला सगळी जागा द्याव्यात असं आमचं सगळं नियोजन होतं। परंतु शिंदे सेनेसोबत जो त्यांनी अचानक एकतर्फी आणि सगळा प्रस्ताव लांबवत ठेवला, त्यामुळे आम्हाला हा सगळा राष्ट्रवादी आणि आरपीआय यांना जे सोबत घेऊन त्यांच्या जागा द्यायच्या होत्या ते आम्ही आमच्या कोट्यातल्या देणार होतो, पण ही रचना आम्हाला लावता येत नाही, आली नाही। आणि आज अचानक फॉर्म भरायच्या वेळेला त्यांनी आम्हाला जे हे सांगितलंय हे खरोखर युतीसाठी चांगलं नव्हतं। भाजपाच्या कार्यकर्ते सुद्धा प्रचंड खतखत आहे, त्यांनी नाराजी व्यक्त केली। मी पक्षाचा जिल्हाध्यक्ष पालक आहे सगळ्या कार्यकर्त्यांचा आणि साहजिक आहे अनेक 10 वर्षापासून हे सगळे इच्छुक सगळे कार्यकर्ते माझे होते। त्या निर्णय होताना एकाचा होणार होता, पण आता अनेक जणांनी आपल्याला त्यांना तिकीट मिळू शकलं नाही आणि हा निर्णय करणं खरोखर समितीचं निर्णय करणाऱ्यांचं एक अवघड काम होतं। पण तरी आम्ही नाराज राहणं, कुटुंबामध्ये नाराजी दर्शवणं हे काही वाईट नाही, पण आम्ही सगळ्या नाराजांची समजूत काढू। ही काही शेवटची संधी नसते आणि पक्षात काम करताना संघटनेत अनेक संधी पुढे उपलब्ध असतात, त्यामुळे कुणी नाराज होण्याची गरज नाही। पैसे घेऊन तिकीट वाटले असा आरोप लता दलाल यांनी केला, खरं आहे का? आमच्याकडे असला काही प्रकार नाहीये अजिबात। भारतीय जनता पार्टीमध्ये असलं काही होत नाही। ताईंचा गैरसमज झाला असेल, असं काही आपल्याकडे होत नाही। आरपीआयनं थेट इशारा दिला की भाजपाच्या उमेदवाराचा प्रचार करू देणार नाही त्यांच्या वार्डात। नाही, आरपीआय आमच्या सोबत काम करते, राज्यामध्ये आमच्या सोबत आहे, त्याच्यामुळे त्यांचा आत्ता हा सगळ्यात मी मान्य करतो की हे एकत्र बसून शिवसेनेसोबत जे वाटप व्हायला पाहिजे होतं, पण ते शिवसेनेने लवकर प्रतिसाद दिला नाही, त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे। आरपीआय आमच्या सोबत राहील। बरं, हे बघा, भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही स्वतःहून, मी माननीय आमचे महामंत्री आमदार केनेकर साहेब, अतुल साहेब आमचे जे प्रभारी आहेत कॅबिनेट मंत्री, यांच्या सांगण्यावरून लेखी प्रस्ताव काल त्यांना देऊन आलो होतो। देऊन आल्यानंतरही त्याच्यात त्यांनी 3-4 जागांमध्ये बदल केले। असे बदल आम्ही केल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं होतं की बा हा अंतिम प्रस्ताव आहे, तुम्ही विनंती करतो की तुम्ही हा मान्य करा, आपण सगळे युतीमध्ये लढू। पण असं त्यांच्याकडून प्रतिसाद आला नाही। आम्ही अगदी वरच्या पातळीवर बोलत होतो, वरती कळवत होतो, तिथून आम्हाला निरोप येईल म्हणून आम्ही रात्री कार्यकर्त्यांना उशिरापर्यंत म्हटलं निरोप देतो, सकाळी देतो, पण असं झालं नाही। आणि अचानक आम्ही मीडियातून पाहिलं की त्यांनी युती तोडलेली आहे, तर हे काही आम्हा युतीसाठी चांगलं नाही आहे। पहिल्या दिवसापासून तुमची ज्या बैठका होत्या त्याच्यात तुमचे मार्ग वेगवेगळे दाखवण्यात आले होते, तुमची दरवेळेस भूमिका तुमची बदलत गेलेली होती, त्याच्यात आरोप तुमच्यावर करण्यात आला। आमच्याकडे कधीही भूमिका बदललेली नाही। आम्ही ज्या जागा त्यांना सांगितलेल्या होत्या त्या जागा आम्ही कायम होतो। त्यांच्याकडून दरवेळेला त्यांच्यामध्ये वेगवेगळे नेते आहेत, त्यांच्याकडून प्रभाग बदलत होता, गट बदलत होता, त्याच्यामुळे त्यांच्याकडे त्यांनी आम्हाला दिलेल्या 47 जागा आणि म्हणजे त्यांच्या 47 आणि आम्ही 41 लढावं असा त्यांचा प्रस्ताव होता। शेवटी तो 37 पर्यंत आला होता आणि 37 नंतरही पुन्हा त्यांच्यामध्ये प्रभाग बदलणं, उमेदवार बदलणं असं सगळं सुरू होतं, त्यामुळे नाही होऊ शकलं। हे दुःख आहे आम्हाला। नाराजी कशी दूर करणार तुम्ही आता यांची? नाही, आमची नाराजी खरोखर कार्यकर्त्यांनी नाराज होणं, रुसणं हा त्यांचा हक्क आहे, हा कुटुंबातला आमचा विषय आहे। फिरू देणार नाही, भाजपच्या फिरू देणार नाही। हा समाजालाही असं आवडणार नाही। शेवटी दोघंही हिंदुत्वाचा विचार घेऊन काम करणारे आम्ही मंडळी आहोत। समाजाला जे आवडतं तेच केलं पाहिजे। असं नकारात्मक राजकारण करून विकासाचं पुढचं धोरण आपल्याला ठरवता नाही येणार।
माझा मी काय म्हणालो काल जिल्हाध्यक्ष म्हणून आमच्या समितीच्या वतीने आम्ही लेखी प्रस्ताव आमचे महामंत्री केनेकर साहेबांच्या सोबत आम्ही दिलेला आहे. तो कागद आहे, त्याच्यात आपल्याला पाहिलं तर आपल्याला कळेल 37 जागांचा आमचा प्रस्ताव होता आणि त्यातल्या पुन्हा अंतिम झालेला होता परवा रात्रीच्या चर्चेमध्ये. भाजप आत्ता आम्ही त्यावेळेला 40 जागांवर लढण्याची शक्यता होती, पण आज आम्हाला ज्या वेळेला हे अचानक कळलं की आपण आता युतीत लढू शकत नाही, तर आम्ही वेळेवर अनेक कार्यकर्त्यांना संधी दिली. आत्ता बी फॉर्म आम्ही दिलेले आहेत, पण आता ते किती गेलेत आणि काय त्याची यादी मी तुम्हाला काही वेळामध्ये सांगतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.